नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजपासून आपण राज्यसेवा कंबाईंड व इतर परीक्षांसाठी एक महत्त्वाची सिरीज सुरू करणार आहोत. तुम्हाला लक्षात येत असेल की एका वेळेनंतर न्यूजपेपर वाचण्याची कंटाळा येतो, अडचण येते व सोबतच काय होतं, या पेपरमध्ये आपण काय वाचावं हे नवीन विद्यार्थ्यांना नेमकं कळत नाही आणि पेपर वाचण्यामध्ये जवळपास आपला रोज 1 तास 1.5 तास निघून जातो व सोबतच त्यातलं काय निवडावं हे आपल्याला कळत नाही. सो या सिरीजचा हा उद्देश असेल की त्या पेपरमधल्या परीक्षेच्या सोयीनं महत्त्वाच्या मोजक्या असणाऱ्या न्यूज शोधणं, तुम्हाला समजावून सांगणं व त्यासोबतच त्यातील कोणत्या कन्सेप्टवर तुम्ही स्वतः रिसर्च करावा किंवा पुस्तकामधनं ते वाचावं हा इथं सांगण्याचा प्रयत्न आहे. सोबतच याच्यातील खूप सर्व महत्त्वाचे कन्सेप्ट जे आहेत ते आपण शासकीय योजना या सदराखाली कव्हर करत आहोत. सो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला ही सिरीज आवडेल. सोबतच या सिरीजवरती आपण प्रत्येक शनिवारी एक क्वेश्चन पेपर सेट करणार आहोत व त्या क्वेश्चन पेपरचं डिस्कशनसुद्धा आपण घेणार आहोत. मग तो पेपर 20 मिनिटांचा असू शकतो. तो पेपर तुम्हाला फेसबुकवर किंवा यूट्यूबवर ऑनलाईन लाईव्ह मिळेल, त्याची PDF-सुद्धा मिळेल. सो सर्वांना नमस्कार. आजचा दिवस आहे 23 मे. आपण 23 मेच्या न्यूजपासून सुरू करूया. सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे, थकबाकीदार असणाऱ्या 11 लाख शेतकऱ्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे. पहा, मी तुम्हाला याची थोडक्यात बॅकग्राऊंड समजावून सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, नवीन सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये एक शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली. या शेतकरी कर्जमाफी योजनेचं नाव होतं महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना. या ही डिसेंबरला सुरू झाली होती. पहा, या योजनेचं सगळ्यात मेन उद्दिष्ट काय होतं, तर ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2015 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं आहे. कोणतं कर्ज? अल्पमुदतीचं पीक कर्ज. तुम्हाला नेटवरून अल्पमुदतीचं पीक कर्ज म्हणजे नेमकं काय याची डेफिनेशन शोधायची आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2015 या कालावधीमध्ये अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतलेलं आहे, हे पीक कर्ज सरकार माफ करणार होतं, याची सरकारनं ग्वाही दिली होती. या सोयीनं या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. या कर्जाची मर्यादा 2 लाखाच्या आत असणं अपेक्षित होतं व या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या होती जवळपास 32 लाख शेतकरी. हा रफ आकडा आहे. यामध्ये योजना सुरू झाल्यानंतर अंमलबजावणी सुरू झाली आणि अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जवळपास 60% शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणतीही कागदपत्र न घेता फक्त आधार आकड्याला लिंक करून जवळपास 60% शेतकरी म्हणजे 19 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटला जवळपास 12,000 कोटी रुपये जमा करण्यात आले. पण या कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आला, सरकारची आर्थिक स्थिती कोलमडली व या आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळं आणखीनही जवळपास 11 लाख म्हणजे जवळपास 38 ते 40% शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं बाकी आहे आणि याचा एकूण आकडा आहे 8,100 कोटी. तुम्हाला बॅकग्राऊंड समजलं असेल. मग आता सध्या नेमकं सरकारनं काय केले, तर बघा, सरकारनं सर्व बँकांना, आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे, कोणत्या कोणत्या बँकांना ते लक्षात ठेवा. सरकारनं सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका व सोबतच व्यापारी बँका, हा व्यापारी बँका शब्द महत्त्वाचा आहे. आपल्याकडनं उत्तर चुकतं. आपल्याला वाटतं की सरकार व्यापारी बँकांना कसं काय सांगू शकतं, तर नाही. सरकारनं जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँका व व्यापारी बँका या तीनही बँकांना सांगितलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या नावावर असणारं हे जे 8,100 कोटी रुपये कर्ज आहे, हे कर्ज तुम्ही राज्य सरकारच्या नावे ट्रान्सफर करायचं. म्हणजे आता काय होईल, समजा एका शेतकऱ्याचं नाव आहे तुकाराम शिंदे. आता तुकाराम शिंदे यांच्या नावावरती 1 लाख रुपये कर्ज आहे. सो हे कर्ज आणखीन सरकारकडनं माफ होऊ शकलं नाही आहे. तर त्या बँकेनं काय करायचं, हे 1 लाख रुपये जे कर्ज आहे जे तुकाराम शिंदे यांच्या नावावरती आहे, हे कर्ज ही बँक राज्य सरकारच्या नावे ट्रान्सफर करणार. म्हणजे त्या शेतकऱ्याच्या नावावर आता काहीही कर्ज नाही. म्हणजे हा शेतकरी आता खरीप हंगामासाठी नवीन कर्ज घेऊ शकतो. ही सर्वात सोपी योजना आहे आणि सरकारनं स्वतः ही ग्वाही दिली आहे की सरकार या सर्व जे कर्ज आहे जे सरकारच्या नावे ट्रान्सफर होणार आहे, सरकारनं सर्व बँकांना या कर्जाची व्याजासहित परतफेड करण्याची हमी दिलेली आहे व यामुळे थकबाकीत शेतकऱ्यांना त्यांनी दिलासा दिला आहे. अत्यंत इंटरेस्टिंग स्कीम आहे. यामध्ये दोघांचाही फायदा होईल. पहिला फायदा होईल, शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी स्कोप मिळेल. दुसरा फायदा होईल तो म्हणजे बँकांना सध्या कर्ज वसुली होत नाही आहे. सो हे कर्ज ऑटोमॅटिकली सरकारच्या नावे गेले आणि सरकारनं ग्वाही दिली आहे, म्हणजेच हे कर्ज वसूल झालं आहे, हे कर्ज वसूल होणार आहे असं दिसेल. ही अत्यंत महत्त्वाची योजना, अत्यंत महत्त्वाचं लोकदृष्टीनं केलेलं पाऊल हे सरकारनं काल उचललेलं, ज्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांच्या नावे असणारं 8,100 कोटी कर्ज हे आता सरकारच्या नावे ट्रान्सफर होईल व सरकार या कर्जाची व्याजासह परतफेड करणार आहे.
ही पहिली महत्त्वाची न्यूज. यामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही व्यवस्थित वाचायची आहे. पीक कर्ज म्हणजे काय, किती प्रकारचं पीक कर्ज असतं, त्याला अल्पमुदतीचं पीक कर्ज का म्हणतात, हे सर्व डिटेल्ड गोष्टी तुम्हाला सर्च करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोरोनामुळं आर्थिक संकट वाढलेलं आहे व या आर्थिक संकटामध्ये कुठंतरी राज्याचा होणारं नुकसान भरून काढावं यासाठी सरकारने राज्यामध्ये गुंतवणुकीसाठी 3 वर्ष परवानगीची अट रद्द केलेली आहे. म्हणजे तुम्हाला 3 वर्ष कोणताही उद्योग स्थापन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं परवानगी घेण्याची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, सरकारनं या गुंतवणूकदारांना जवळपास 40,000 एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला आहे. तुमच्यासाठी प्रायोरिटी असेल की तुम्ही MIDC बद्दल डिटेल्ड माहिती HRD व HRच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल. याच्याबद्दल चांगली माहिती काढा. MIDC वर खूपदा प्रश्न असतो. MIDCने हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची फॅक्च्युअल गोष्ट ती आहे, MIDCचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे डॉक्टर P अनबलगन आहेत. हे नाव लक्षात ठेवा. नाव आहे P अनबलगन. त्यानंतर ही जी जागा आहे, ह्याच्या 40,000 एकर जागा उद्योगपतींना अवेलेबल करून दिली जाणार. ही जागा आयदर दीर्घकालीन असेल किंवा अल्पकालीन असेल. फक्त इथं महत्त्वाची मुद्दा, या जागावरती त्या सर्वांनी उद्योगधंदे उपलब्ध करावे, चालू करावे, यासाठी सर्वच्या सर्व पायाभूत सुविधा या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडनं उभारून केल्या जातील. म्हणजे त्या ठिकाणी जे सेज प्रकारचा जो स्ट्रक्चर आहे, हे सगळं स्ट्रक्चर MIDC मार्फत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल. लक्षात ठेवा, परत एकदा MIDC महत्त्वाचा आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एक खूप महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. ज्या ठिकाणी 1,000 पेक्षा जास्त कामगार आहेत, राईट, ज्या ठिकाणी 1,000 पेक्षा जास्त कामगार आहेत, या कारखान्याच्या आवारामध्ये कामगार निवास बांधण्याकरिता मोफत जागा उपलब्ध करून दिली जाईल. हे कामगार निवास कंपनीनं बांधायचं आहे. फक्त कंपनीनं ज्या ठिकाणी कामगार निवास बांधणार आहे त्या ठिकाणची जागा कंपनीला मोफत मिळणार आहे. व ज्या ठिकाणी 1,000पेक्षा कमी कामगार आहेत त्या ठिकाणी मात्र या कारखान्यातील कामगारांच्या निवासाकरिता MIDC मार्फत वसतिगृह उभारण्यात येतील. परत एकदा लक्षात ठेवा, 1,000पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कंपनीला स्वतः निवासाची व्यवस्था करायची आहे. पण ही निवासाची व्यवस्था करताना ज्या ठिकाणावर निवासस्थान बांधणार आहेत ते ठिकाण त्यांना मोफत देण्यात येईल. व ज्या कंपनीमध्ये 1,000पेक्षा कमी रोजगार आहेत, कमी कामगार आहेत, त्या ठिकाणी मात्र वसतिगृह बांधण्याचं काम MIDC मार्फत करण्यात येईल. आणि सर्वात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग कार्यरत असेल, जो कंटिन्युअसली महाराष्ट्रामध्ये फॉरेन गुंतवणूक कशी येईल याच्याकडं लक्ष देईल. तिसरी महत्त्वाची आहे ती म्हणजे आव्हानात्मक काळामध्ये भारताला WHO कार्यकारी परिषदेची सूत्र मिळाली आहेत. WHO मधील कार्यकारी परिषदेचा अध्यक्षपद हर्षवर्धन यांनी स्वीकारलेला आहे. काही महत्त्वाचे मुद्दे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जागतिक आरोग्य संघटनेची 34 आकडा लक्षात ठेवा, 34 सदस्यीय कार्यकारी मंडळ आहे. लक्षात ठेवा, जेव्हा कधी कार्यकारी मंडळ हा शब्द येईल, या शब्दाचा अर्थ असतो कार्यकारी मंडळाचं मेन काम असतं घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करणं. सो लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळाचे मेन काम असतं अंमलबजावणी करणे. सो या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपद भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्वीकारलेलं आहे. याच्या अगोदरचे अध्यक्ष जपानचे हिरोकी नाकातानी हे होते. नाव लक्षात ठेवा, या अगोदरचे अध्यक्ष जपानचे हिरोकी नाकातानी होते. जागतिक आरोग्य सभेच्या 194 सदस्यांनी या ठरावावरती सह्या केल्यात. 34 सदस्यांचं कार्यकारी मंडळ असतं. जागतिक आरोग्य सभेच्या 194 सदस्यांनी सही केली आहे. महत्त्वाची गोष्ट, आग्नेय आशियाच्या गटाने भारताच्या प्रतिनिधीच्या मंडळाच्या सदस्यपद अध्यक्षपद नाही, 3 वर्षांसाठी निवड करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या भारताकडं अध्यक्षपद आलेलं आहे. लक्षात ठेवा, अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा फक्त 1 वर्ष असतो. परत एकदा सांगतो, अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा 1 वर्ष असतो व हे पद तुम्हाला रोटेशननं मिळतं. खूपदा अशा गैरसमज पसरवले जातात की भारताने कोरोनासाठी खूप चांगलं काम केले म्हणून त्याला अध्यक्षपद मिळालेलं, असं बिलकुल नाही आहे. हे अध्यक्षपद रोटेशननं भारताकडे आलेलं आहे. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट, हे अध्यक्षपद हे पूर्णवेळ काम नाही आहे. म्हणजे यामध्ये भारताच्या आरोग्यमंत्र्यांना पूर्ण वेळ त्या कार्यकारी मंडळामध्ये राहायचं नाही आहे, तर हे टेम्पररी आहे. यामध्ये फक्त कार्यकारी मंडळांच्या बैठकांचे अध्यक्षपद स्वीकारावे लागते, त्या बैठकांचं अध्यक्ष व्हावं लागतं.
यामध्ये 34 व्यक्तींची कमिटी आहे व लक्षात ठेवा या कार्यकारी मंडळाच्या वर्षातून फक्त 2दा बैठका होतात. एक मुख्य बैठक असते ती जानेवारीमध्ये असते, लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर दुसरी लघु बैठक जी असते, दुसरी लघु बैठक ही मे महिन्यामध्ये असते, लक्षात ठेवा. 2 बैठका होतात, मुख्य बैठक जानेवारीमध्ये असते, लघु बैठक मे महिन्यामध्ये असते. पुढची महत्त्वाचा मुद्दा आहे गणेश मूर्तिकारांना दिलासा, प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी वर्षासाठी शिथिल. सायन्सच्या प्रश्न येऊ शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला काय आहे किंवा त्याच्या एखाद्या महत्त्वाच्या गुणधर्मावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिसचं ॲप्लिकेशन बेस्ड माहिती काढून ठेवा, याचा फॉर्म्युला चांगला काढून ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट, जस्ट काही दिवसांपूर्वी थर्माकॉल, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि प्लास्टिकपासून मूर्ती बनवण्यासाठी मनाई करण्यात आली होती, पण कोरोनामुळे सगळीकडे आर्थिक अडचण आल्यामुळं व सोबतच मूर्तिकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचा साठा करून ठेवलेला असल्यामुळं वर्षभरासाठी या निर्णयाची अंमलबजावणी लांबवलेली आहे, ज्यामध्ये यावर्षी तरी गणेश मूर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींचा विक्रीसाठी वापर करू शकतात. पुढची महत्त्वाची न्यूज आहे रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरामध्ये कपात. कर्जाची मागणी नाही आहे, आर्थिक ॲक्टिव्हिटी थांबलेली आहे व यामुळे रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा व्याज दरामध्ये कपात केलेली आहे. सोबतच 1 मार्चपासून जे कर्जासाठी असणारं मोरॅटोरियम, म्हणजे कर्ज तुम्ही नंतर पे करा, त्यासाठी आणखीन 3 महिन्यांचं त्यांनी मोरॅटोरियम दिलं, जेव्हा आणखीन तुम्ही 3 महिने हप्ते नाही भरले तरीसुद्धा चालतं. लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँकेने 2 महिन्यामधील ही दुसरी व्याजदरातील कपात केलेली आहे, जेणेकरून लोकांना फायदा होईल. यावेळेस केलेली व्याजदरातील कपात ही 0.40% केलेली आहे व सध्याचा व्याजदर हा 2000 सालानंतरच्या किमान स्तरावर येऊन ठेपलेला आहे. 2000 नंतरचा सगळ्यात कमीत कमी दर आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट, आपण सुरुवातीला जी कपात केली 27 मार्च 2020 रोजी केली होती, पाऊंड टक्के व CRRमध्ये सुद्धा कपात केली होती व सोबतच LTROच्या माध्यमातून सरकार 1 लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध करण्याचा जाहीर केलेला आहे. इथं 2 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. एक आहे रेपो, दुसरा आहे रिव्हर्स रेपो, तिसरा आहे CRR. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रेपो रेटला पॉलिसी रेट म्हणलं जातं. रेपो रेटचं सिंपल डेफिनेशन आहे, रेपो रेटचे सिंपल डेफिनेशन आहे, ज्या रेटने RBI व्यापारी बँकेला शॉर्ट टर्मसाठी लोन देते त्याला आपण रेपो रेट असं म्हणतो, शॉर्ट टर्म लोन. रिव्हर्स रेपो, ज्या रेटने व्यापारी बँक RBIला शॉर्ट टर्मसाठी लोन देते त्याला आपण रिव्हर्स रेपो असं म्हणतो. म्हणजे लक्षात ठेवा, रेपोमध्ये RBIकडनं कर्ज व्यापारी बँकेकडे जातं, रिव्हर्स रेपोमध्ये व्यापारी बँकेकडनं कर्ज RBIकडे जातं. आणि CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, प्रत्येक बँकेने स्वतःकडच्या असणाऱ्या डिमांड अँड टाईम लायबिलिटीजपैकी काही पैसे RBIकडे कॅश स्वरूपात जमा करायचे असतात, याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतो. प्रत्येक बँकेने स्वतःच्या पैशांपैकी काही पैसे RBIकडे कॅश स्वरूपात जमा करायचे असतात, याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतो. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ पाहत राहा, या प्रकारचे खूप सगळे व्हिडिओज घेऊन आपण येणार आहोत. रोज संध्याकाळच्या वेळेला आपण आज तरी फक्त लोकसत्ता मिळाला, पण उद्यापासून आपण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व इतर महत्त्वाच्या न्यूजपेपरमधील कात्र्यांवरती लेक्चर रोज घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.